7th standard subject maths, the first lesson geometrical construction. आता याच्यामध्ये आपण अनेक गोष्टी बघितलेल्या आहेत. ट्रँगल, हाऊ टू कन्स्ट्रक्ट ए ट्रँगल हे देखील आपण बघितलेलं आहे. त्रिकोणाची रचना कशी करावी याबद्दलची माहिती आपण मागच्या तासाला घेतलेली आहे. आता याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 5 पर्यंत तुम्ही सर्व गोष्टी या ठिकाणी करू शकता. पण त्याच्याही पुढे जाऊन या ठिकाणी काही ट्रँगल तुम्हाला काढायला सांगितलेले आहेत. ऑन पेज नंबर 7 काही ट्रँगल्स तुम्हाला काढायचे आहेत. इन ट्रँगल ABC in which measure of angle A is 85, measure of angle B is 150 degree and length AB is 5 cm. ठीक आहे. तर तुम्हाला आधी रफ फिगर त्याची काढावी लागेल. आधी ट्रँगल ABC असा रफ फिगर काढा. AB ची लेंथ त्याने दिलेली आहे. लेंथ AB इज इक्वल टू 5 cm. राईट डाऊन द लेंथ ऑफ लाईन सेगमेंट AB 5 cm and angle A is 85, B is 150 degree. तर ही मापं घेऊन कोण मापकाच्या सहाय्याने न काढता फक्त आपण कच्ची आकृती काढून त्या ठिकाणी ही मेजरमेंट लिहिलेली आहे. आणि मग या आकृतीचा उपयोग करून आपल्याला मग पुढची पक्की आकृती काढायची आहे. सुरुवातीला तुम्ही AB ही लाईन सेगमेंट काढायची. त्यानंतर या ठिकाणी पॉईंट Aला 85 डिग्रीचा अँगल काढा. B या ठिकाणी 115 डिग्रीचा अँगल काढा आणि मग त्या रेषा वाढवून बघा हा ट्रँगल तयार होतो का. ठीक आहे. त्यानंतर सेकंड जे एक्झाम्पल आहे, इन ट्रँगल PQR इन विच लेंथ QR इज इक्वल टू 2 cm, लेंथ PQ इज इक्वल टू 4 cm अँड लेंथ PR इज इक्वल टू 2 cm. आता इथे देखील तुम्हाला रफ फिगर काढायची आहे. ठीक आहे. ट्रँगल PQR, they given the actual lengths of sides of the triangle. Length PQ is equal to 4 cm, length RQ is equal to 2 cm and length RP is equal to 2 cm. आता हा ट्रँगल तुम्ही काढताना काय करा, फर्स्ट ऑफ ऑल यू ड्रॉ PQ ही बाजू आधी 4 सेंटीमीटर काढून घ्या. त्यानंतर कंपासमध्ये 2 सेंटीमीटर अंतर घेऊन Q या पॉईंटवरती कंपासचं टोक ठेवून तुम्हाला 2 सेंटीमीटरने एक चाप काढायची आहे. त्यानंतर ही बाजू देखील 2 सेंटीमीटरच आहे म्हणून P या पॉईंटवरती कंपासचे एक टोक ठेवून तुम्हाला पहिला काढलेल्या चापाला छेदणारा दुसरा चाप काढायचा आहे. आणि मग हे 2 चाप एकमेकाला छेदतात का हे तुम्हाला बघावं लागेल आणि मग हा ट्रँगल तयार होतो का याचा अभ्यास तुम्ही करा. Afterwards, one activity is given here. One draw triangle ABC such that length BC is equal to 8 cm, length CA is equal to 6 cm and measure of angle ABC is equal to 40 degree. जर रफ फिगर तुम्हाला काढायची असेल तर रफ फिगर आपल्या माहितीसाठी आपण काढतो. बघा, A, B and C त्याने दिलेली मापं आपण लिहूया. मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू 40 डिग्री, देन लेंथ BC इज इक्वल टू 8 cm अँड लेंथ AC इज इक्वल टू 6 cm. आता हा ट्रँगल तुम्ही काढताना तुम्हाला काय करावं लागेल, सुरुवातीला 8 सेंटीमीटर लांबीचा हा जो आहे रेषाखंड तुम्हाला काढावा लागेल. 8 cm लेंथ BC. आता पट्टीच्या सहाय्याने तुम्ही अशी रेषा काढायची. लगेच त्याला आपण नाव द्यायचं आहे B and C, 8 cm. आफ्टरवर्ड्स अँगल B is 40 degree and therefore by using this instrument, geometrical instrument, you can draw angle B that is equal to 40, 0, 10, 20, 30 and 40. इथे मी एक मार्क केला आणि मग ही जी रेषा आहे ना, ही रेषा ही अशी लांबपर्यंत वाढवली. ठीक आहे. आता हा अँगल तयार झाला 40 डिग्री.
मी मगाशी कच्च्या आकृतीमध्ये घेतल्याप्रमाणे हा अँगल 40 डिग्रीचा तयार झाला. आता मला ही लेंथ जी आहे 6 cm ही काढायची आहे. कशी काढायची? तर त्यासाठी आपल्याला कंपासमध्ये 6 सेंटीमीटर अंतर घ्यावं लागेल आणि मग हे 6 सेंटीमीटर अंतर घेतल्यानंतर सी हा पॉईंट सेंटर धरून सी या पॉईंटवरती कंपासचं टोक ठेवून आपल्याला अशा प्रकारे या रेषेला इंटरसेक्ट करणारा छेदणारा चाप काढायचा आहे. आता मला या ठिकाणी जो पॉईंट मिळालेला आहे तो कोणता आहे नेमका? तो पॉईंट आहे ए. ठीक आहे. अँड नाऊ जॉईन पॉईंट ए अँड सी. पॉईंट ए अँड सी. अशा प्रकारे हा ट्रँगल तयार झाला. याची लेंथ इथं लिहून टाका 6 cm. तर हे असा ट्रँगल तुम्हाला वहीमध्ये काढायचा आहे. हा जो त्रिकोण आपण आत्ता काढलेला आहे लेंथ AC इज इक्वल टू 6 cm. मी काय केलं की असा हा चाप काढलेला आहे. बी पासून निघणाऱ्या या किरण जो आहे जो आहे त्याला छेदणारा. पण मी जर बघितलं तर हा जो ही जे डिस्टन्स आहे 6 cm या ठिकाणी असे 2 पॉईंट मला मिळतात. हा देखील ए पॉईंटच आहे आणि हा देखील ए पॉईंटच आहे. हा देखील ए पॉईंट आहे आणि मग मी हे देखील असं जोडू शकतो. बरोबर आहे का बघा? म्हणजे हे देखील डिस्टन्स 6 cmच आहे. म्हणजे दिलेल्या मापाचे असे 2 ट्रँगल तयार होतात. ABC, अँगल B इज 40 डिग्री, लेंथ BC इज 8 cm अँड लेंथ AC इज 6 cm. हा देखील ट्रँगल बरोबर आहे. ABC, अँगल B इज 40, BC इज 8 cm अँड AC इज 6 cm. म्हणजे दिलेल्या मापाचे असे 2 ट्रँगल आपल्याला काढता येतात एकाच ठिकाणी. आता आपल्याला नेक्स्ट पार्ट बघायचा आहे कॉन्ग्रुअन्स ऑफ सेगमेंट्स, ज्याला आपण रेषाखंडांची एकरूपता असं म्हणतो. एक ॲक्टिव्हिटी आहे. टेक ए रेक्टँग्युलर पेपर, प्लेस 2 अपोजिट साइड्स वन अपॉन द अदर, दे कोइन्साइड एक्झॅक्टली. एक रेक्टँग्युलर पेपर जर तुम्ही घेतला ना, समजा हा रेक्टँग्युलर पेपर आहे. ठीक आहे, रेक्टँग्युलर आहे आणि मग 2 अपोजिट साईड्स. आता याची ही अपोजिट साईड आहे, याची ही अपोजिट साईड आहे. ती आपण अशी कोइन्साइड केली तर बघा बरं, ते एक्झॅक्टली कोइन्साइड होतात. एक्झॅक्टली कोइन्साइड होतात. त्या एक्झॅक्टली एकमेकाशी जुळतात. बरोबर आहे का? त्यांची लेंथ समान आहे. किंवा ही जी साईड आहे, साईड AC आणि साईड CD आणि AB ह्या अपोजिट साईड आहेत. आता मी बघतो की AB ही CDला कोइन्साइड होते का, जुळते का तंतोतंत. तर आपण असं फोल्ड करून बघितलं तर ह्या 2 जे बाजू आहेत त्या एकमेकीला तंतोतंत जुळतात, कोइन्साइड होतात. ठीक आहे. ॲक्टिव्हिटी 2, यूजिंग द रुलर मेजर द लेंथ्स ऑफ सेगमेंट AB अँड सेगमेंट PQ. आता या AB आणि PQ ह्या 2 सेगमेंट्स आहेत. हे 2 सेगमेंट आपल्याला बघायचे आहेत. पट्टीचा उपयोग करून या दोन्हींची लेंथ जी आहे ही लेंथ इक्वल आहे का हे आपल्याला बघायचं आहे. तर बघूया लेंथ AB अँड लेंथ PQ. लेंथ AB यू सी हिअर, लेंथ ABचं मेजरमेंट तुम्ही असं पट्टीच्या सहाय्याने बघा आणि लेंथ AB आणि PQ आणि हे जी मेजर आहे या दोन्हींची जी लांबी आहे ना, ही लांबी या ठिकाणी लिहा. तुम्हाला असं समजेल की या दोन्हींची जी लेंथ आहे ती इक्वल आहे. आर दे ऑफ द सेम लेंथ? यू कॅनॉट पिक अप अँड प्लेस वन सेगमेंट ओव्हर द अदर. तुम्ही ही एक जी लेंथ आहे, रेषाखंड आहे किंवा लाईन सेगमेंट आहे, तुम्ही असं उचलून दुसऱ्या रेषाखंडावरती ठेवू शकता का? तर तुम्ही ठेवू शकत नाही. पण त्यासाठी तुम्हाला एक वेगळा प्रयोग करून बघावा लागेल. तर तुम्हाला जो ट्रेस पेपर असतो ना, पारदर्शक कागद, तो पारदर्शक कागद याच्यावरती ठेवायचा, PQवरती ठेवायचा आणि पारदर्शक कागदावरती
कागदामधून ही पी क्यू रेषा तुम्हाला दिसेल, रेषाखंड दिसेल, तर त्याच्यावरती ट्रेस करा. म्हणजे त्या पारदर्शक कागदावरती पी क्यू ही रेषाखंड हा तुम्हाला त्या ठिकाणी पारदर्शक कागदावरती तुम्ही आखू शकाल. आणि मग तो कागद उचलून तसाच या ठिकाणी ठेवायचा, या ए बी रेषाखंडावरती ठेवायचा. पी हा पॉईंट बरोबर ए सी कोइन्साइड होतो का, क्यू हा पॉईंट बरोबर बी पॉईंटवरती येतो का, हे बघायचं. आणि मग जर तसं येत असेल तर आपण म्हणतो की हे दोन्ही जे लाईन सेगमेंट आहेत, लाईन सेगमेंट पी क्यू अँड लाईन सेगमेंट ए बी, बोथ आर इक्वल इन लेंथ and therefore these two segments AB and PQ are congruent. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, एकरूप आहेत. एकरूप आहेत, तंतोतंत एकमेकाला जुळतात, त्यांची लेंथ समान आहे. ठीक आहे. आणि मग ते लिहायचं कसं, ते असं लिहितो आपण बघा, ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट पी क्यू. ह्या दोन्हीची लेंथ समान आहे तेव्हा आपण ते असं लिहितो, दे आर कॉन्ग्रुएंट. इफ सेगमेंट ए बी अँड सेगमेंट पी क्यू आर कॉन्ग्रुएंट, इट इज रिटन ॲज सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट पी क्यू. तर अशा प्रकारे आपण ते लिहू शकतो. आणि मग या सगळ्यावरून आपण एक इन्फरन्स किंवा आपण एक निष्कर्ष काढतो की इफ गिवन लाईन सेगमेंट्स आर इक्वल इन लेंथ, दे आर कॉन्ग्रुएंट. जर दिलेल्या दोन रेषाखंडांची लांबी समान असेल, जर दिलेल्या दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तर ते दोन्ही रेषाखंड एकरूप असतात. इफ गिवन लाईन सेगमेंट्स आर इक्वल इन लेंथ, दे आर कॉन्ग्रुएंट. त्यानंतर आपण पुढं बघूया, इफ सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट पी क्यू, ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट पी क्यू, इट मीन्स दॅट सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रुएंट सेगमेंट ए बी. जर ए बी हा जर रेष किंवा रेख ए बी एकरूप रेख पी क्यू असेल तर रेख पी क्यू ही देखील ए बी सी एकरूप असते. बरोबर आहे का. ही रेख, दिस लाईन सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू दिस लाईन सेगमेंट अँड देअरफॉर we can tell also just like that length PQ is also equal or congruent to line segment AB. आता इथं काय सांगितले बघा, note also that if segment AB congruent segment PQ and segment PQ congruent segment MN, then segment AB congruent segment MN. तर नेमकं काय आहे ते बघूया. याचा ती मराठीमध्ये तुम्हाला सांगतो आहे की जर रेख ए बी ही पी क्यू सी एकरूप असेल, पी क्यू ही एम एन सी एकरूप असेल तर ए बी ही एम एन सी एकरूप असते. बघा, दिस इज लाईन सेगमेंट ए बी. डिव्हायडरचा वापर करून आपण हे बघू शकतो. बरोबर आहे का. ए बी, लेंथ ए बी ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट पी क्यू. सेगमेंट ए बी आणि पी क्यू हे कॉन्ग्रुएंट आहेत. बघा बरं, ए बी आणि हा पी क्यू आहेत का, आहेत. आता सेकंड स्टेप, सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रुएंट सेगमेंट एम एन. बरोबर. याचा अर्थ असा होतो, जर ए बी हा पी क्यू सी कॉन्ग्रुएंट आहे, पी क्यू हा एम एन सी कॉन्ग्रुएंट आहे, याचाच अर्थ ए बी देखील ए बी सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट एम एन. ठीक आहे. तर हे विधान आपण या ठिकाणी करू शकतो. आता नेक्स्ट पेजवरती बघा, टेक एनी बॉक्स, मेजर द लेंथ्स ऑफ ईच ऑफ इट्स एजेस, विच ऑफ देम आर कॉन्ग्रुएंट. अशा प्रकारचा जर बॉक्स तुम्ही घेतला तर यांच्या कोणत्या बाजू ह्या कॉन्ग्रुएंट आहेत. ठीक आहे. फ्रॉम द शेप शोन बिलो राईट द नेम्स ऑफ द पेयर्स ऑफ कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंट्स. तर अशा प्रकारची आकृती या ठिकाणी दिलेली आहे.
तर दिलेल्या आकारावरून एकरूप रेषाखंडांच्या जोड्या लिहायच्या. आता एकरूप रेषाखंड कधी असतात? त्यांच्या लेंथ जेव्हा समान असतात. सेगमेंट ए बी कॉन्ग्रुअंट सेगमेंट डी सी, सेगमेंट ए बी कॉन्ग्रुअंट सेगमेंट डी सी आहे का? आहे. तर अशाच आणखीन काही जोड्या आपल्याला तयार करायच्या आहेत. सेगमेंट ए ई कॉन्ग्रुअंट सेगमेंट बी एच. वेर इज बी एच? बी एच. सेगमेंट ए ई कॉन्ग्रुअंट सेगमेंट बी एच. ओके. आता सेगमेंट ई एफ. वेर इज सेगमेंट ई एफ? ई एफ कुठं आहे बघा? ई एफ. सेगमेंट ई एफ कॉन्ग्रुअंट सेगमेंट. आता याच्याशी कॉन्ग्रुअंट असणार सेगमेंट कुठला? तर तुम्ही हे जे आहे डिव्हायडर हे असं लावून बघा. ई एफ सी ए डी ही सेगमेंट देखील कॉन्ग्रुअंट आहे. तुम्ही लिहू शकता इथं सेगमेंट ए डी किंवा सेगमेंट ई एफ कॉन्ग्रुअंट सेगमेंट एच जी अल्सो, किंवा सेगमेंट ई एफ congruent segment BC also. Now segment DF. Where is segment DF? Segment DF here. Segment DF. Segment DF congruent segment CG. तुम्ही CG लिहू शकता किंवा segment DF congruent segment AE also. Segment DF congruent segment BH also. You can write the answer here. Okay. Now we want to solve the practice set number 6. आपल्याला सराव संच 6 सोडवायचा आहे. Write the names of pairs of congruent line segments. Use a divider to find them. कर्कटकचा वापर करून कॉन्ग्रुअंट लाईन सेगमेंट्स शोधायचे आहेत किंवा एकरूप रेषाखंड आपल्याला शोधायचे आहेत. तर बघूया ते कसे शोधायचे आहेत. ठीक आहे. तर काय करूया आपण सुरुवातीला एम जी सेगमेंट एम जी. आता या एम जी सी एकरूप असणारी रेख किंवा एम जी कॉन्ग्रुअंट लाईन सेगमेंट आपण हे म्हणू शकणार नाही, हे कॉन्ग्रुअंट नाही आहे. ठीक आहे. बघा एम जी सेगमेंट एम जी कॉन्ग्रुअंट सेगमेंट जी आर, सेगमेंट एम जी कॉन्ग्रुअंट सेगमेंट जी एन. तर याने चेक करा कोणत्या कोणत्या लाईन सेगमेंट कॉन्ग्रुअंट आहेत. बघा 1 2 3 हे 3 जे लाईन सेगमेंट आहेत हे कॉन्ग्रुअंट आहेत. 3 रेषाखंड जे आहेत हे एकरूप आहेत. ठीक आहे. तर तुम्ही लिहू शकता इथं या ठिकाणी कसं लिहिलं आहे बघा. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी सेगमेंटची नावं लिहायची आहेत. आपण दुसरं बघूया. जी बी सेगमेंट जी बी. सेगमेंट जी बी आणि सेगमेंट जी सी बोथ आर कॉन्ग्रुअंट आहे का? तर ते इथे लिहा. अजून बघू आपण सेगमेंट जी ई. सेगमेंट जी ई ह्या सेगमेंट जी ई सी दुसरा एखादा सेगमेंट कॉन्ग्रुअंट आहे का? तर तो आहे. सी हियर जी ई कॉन्ग्रुअंट सेगमेंट एन जी. तर ते या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे. तर अशा कॉन्ग्रुअंट लाईन सेगमेंटच्या ज्या जोड्या आहेत पेअर्स, तुम्हाला पेअर्स म्हणजे जोड्या तुम्हाला या ठिकाणी लिहायच्या आहेत. कसं लिहायचं? जसं इथं वरती लिहिलं आहे ना अशा प्रकारे या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर ऑन द लाईन बिलो द डिस्टन्स बिटवीन एनी टू ॲडजसंट पॉईंट्स शोन ऑन इट इज इक्वल. ॲडजसंट पॉईंट्स क्यू अँड पी आर ॲडजसंट पॉईंट्स. हे लगतचे 2 बिंदू आहेत. ठीक आहे. पी अँड झेड आर ॲडजसंट पॉईंट्स. म्हणजे पी आणि झेड हे लगतचे 2 बिंदू आहेत. झेड आणि वाय हे लगतचे 2 बिंदू आहेत. म्हणजे या 2 लगतच्या बिंदूमधलं जे डिस्टन्स आहे ते इक्वल आहे. ह्या लगतच्या 2 बघा बरं. आपण ह्या
डिवायडरचा उपयोग करून बघू शकतो आहे का. क्यू पी इज इक्वल टू पी झेड इज इक्वल टू झेड वाय इज इक्वल टू वाय एक्स इज इक्वल टू एक्स डब्ल्यू. दॅट मीन्स the adjacent points, the distance between any two adjacent points is equal. And now fill the blank spaces, fill in the blanks. आणि मग रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत. सेगमेंट ए बी कॉन्ग्रुअंट सेगमेंट, ए बीला कॉन्ग्रुअंट असणारा लाईन सेगमेंट आपल्याला बघायचा आहे. इथं ए बी आहे बघा. आता इथं डिव्हायडरमध्ये मी हे मेजरमेंट घेतो आहे का. ए बी सेगमेंट ए बी कॉन्ग्रुअंट सेगमेंट. आता याच्याशी कॉन्ग्रुअंट सेगमेंट कुठला आहे तुम्ही कुठलाही लिहू शकता. डब्ल्यू ए एक्स डब्ल्यू एक्स वाय पी क्यू. ओके, यू कॅन राईट डाऊन हिअर. सेगमेंट ए पी, वेअर इज सेगमेंट ए पी. यू सी हिअर ए अँड पी, ए अँड पी. सेगमेंट ए पी कॉन्ग्रुअंट सेगमेंट. आता याचा उपयोग केला तर तुम्हाला खूप सोपं जाणार आहे बरं का. कुठलाही तुम्ही लिहू शकता. ए पी कॉन्ग्रुअंट सेगमेंट झेड बी, ए पी कॉन्ग्रुअंट सेगमेंट क्यू डब्ल्यू, ए पी कॉन्ग्रुअंट सेगमेंट वाय सी, जस्ट लाईक दॅट. तर अशा प्रकारे ही तुम्ही सगळ्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत. अजून एक बघूया आपण. वाय क्यू, वेअर इज वाय क्यू. हिअर वाय अँड क्यू. आता वाय क्यू सी कॉन्ग्रुअंट असणारा लाईन सेगमेंट कुठला आहे कुठलाही लिहू शकता. वाय ए, यू कॅन राईट वाय ए डब्ल्यू सी क्यू पी एक्स, जस्ट लाईक दॅट. या ठिकाणी ह्या सगळ्या रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत. ठीक आहे. आता अँगल कॉन्ग्रुअंट कधी असतात. एकरूप कोण एकरूप कधी असतात. जेव्हा दोन कोणाची मापं समान असतात. बरोबर आहे का. मेजर ऑफ अँगल इथं काही एक्झाम्पल दिलेले आहेत. अँगल ए बी सी इज 35 डिग्री, अँगल एन आय टी 90 डिग्री, अँगल पी टी क्यू 100 डिग्री, जस्ट लाईक दॅट. हिअर ऑल्सो ऑन द नेक्स्ट पेज दे गिवन सम डायग्रॅम्स. ओके, अँड दे गिवन ऑल्सो द मेजरमेंट्स. आता यातले कोणते दोन अँगल कॉन्ग्रुअंट असतील तर ज्यांची मेजरमेंट, ज्यांचं माप समान असेल. इथं बघा अँगल ए बी सी इज 35 डिग्री. याला कॉन्ग्रुअंट अँगल कुठला असेल तर अँगल एस पी एम, बिकॉज द मेजर ऑफ बोथ द अँगल्स आर इक्वल 35 डिग्री अँड 35 डिग्री. ओके, नाव यू सी हिअर अँगल एल एम एन अँड अँगल एक्स वाय झेड बोथ आर कॉन्ग्रुअंट. वाय? because the measure of these two angles is equal, 40 degree and 40 degree, and therefore these two angles are congruent. हे जे आर्म आहेत याची लेंथ कमी आहे, याची लेंथ जास्त आहे, किंवा याची लेंथ कमी आहे, याची लेंथ जास्त आहे. म्हणजे हे जे आर्म आहे त्याच्या ज्या बाजू आहेत कोणाच्या, त्या कोणाच्या बाजूवरती, कोणाच्या भुजा यांच्या लांबीवरती त्यांची एकरूपता अवलंबून नसते. तर ही लेंथ कमी आहे आणि ही लेंथ जास्त आहे म्हणून हे दोन कॉन्ग्रुअंट नाहीत असं आपण म्हणणार का. असं म्हणणार नाही. कॉन्ग्रुअंट अँगल कॉन्ग्रुअंट आहेत का नाही, दोन कोण एकरूप आहेत का नाही हे बघताना फक्त आपण अँगल जो आहे याचं मेजर, याचं माप विचारात घेतो. या दोन्हींचं मेजर इक्वल आहे 40 डिग्री आणि 40 डिग्री, 40 अंश आणि 40 अंश, म्हणून हे दोन अँगल कॉन्ग्रुअंट आहेत. दोन अँगल कॉन्ग्रुअंट कसं आपण कधी म्हणतो. द अँगल्स विथ इक्वल मेजर्स आर कॉन्ग्रुअंट टू इच अदर. ज्या कोणांची मापे समान असतात ते कोण एकरूप असतात. ठीक आहे. इथं बघा अँगल एल एम एन इज कॉन्ग्रुअंट अँगल एक्स वाय झेड. हा कोण याच्याशी एकरूप आहे. याचा अर्थ असाही होतो अँगल एक्स वाय झेड इज कॉन्ग्रुअंट अँगल एल एम एन. हा कोण याच्याशी एकरूप आहे, याचा अर्थ हा कोण याच्याशी एकरूप आहे.
आता या ठिकाणी बघा हे 3 अँगल आहेत LMN, ठीक आहे. त्यानंतर आहे XYZ, त्यानंतर आहे ABC. याचं मेजर मी बघतो किती आहे बाबा याचं माप. ओके, दिस इज ए 40 degree. Now with the measure of this angle, मोजा 40 degree. You can measure the angle 40, 10, 20, 30, 40. असं आपण म्हणू शकतो का नाही. बघा, अँगल LMN इज कॉन्ग्रुअंट अँगल XYZ. का बरं. या दोघांची मेजरमेंट सारखं आहे, माप सारखं आहे. आता हे बघूया, अँगल XYZ इज कॉन्ग्रुअंट अँगल ABC. हे दोन अँगल देखील कॉन्ग्रुअंट आहेत. का बरं. कारण या दोघांची मेजरमेंट सारखी आहेत. आणि मग आता आपण असं म्हणू शकतो की हा जर अँगल याच्याशी एकरूप आहे, हा अँगल जर याच्याशी एकरूप असेल तर पहिला अँगल हा तिसऱ्या अँगलशी देखील एकरूप असतो. तेच विधान या ठिकाणी सांगितलेलं आहे. इफ अँगल LMN इज कॉन्ग्रुअंट अँगल XYZ, देन अँगल XYZ इज कॉन्ग्रुअंट अँगल LMN. आणि दुसरं, अँगल LMN इज कॉन्ग्रुअंट अँगल ABC and angle ABC is congruent angle XYZ, then angle LMN is congruent angle XYZ. हा अँगल याच्याशी एकरूप आहे, हा अँगल याच्याशी एकरूप आहे. याचा अर्थ पहिला अँगल तिसऱ्या अँगलशी एकरूप आहे. नाव लेट्स डिस्कस. मला घड्याळ दिसते का इथं. बघा, काही रिकाम्या जागा आहेत. व्हॉट टाईम डज दिस क्लॉक शो. या घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत. तर या घड्याळामध्ये 3 वाजलेले आहेत. बरोबर आहे का. 3 o'clock. नाव व्हॉट इज द मेजर ऑफ द अँगल बिटवीन इट्स 2 हँड्स. दोन काट्यामध्ये किती अंश मापाचा कोन झाला आहे या दोन्हीमध्ये. तर 90 डिग्री. 90 डिग्रीचा अँगल आहे. बरोबर आहे का. तुम्ही हे ठेवून बघू शकता कोनमापक. त्याच्यावरती तुम्ही ठेवून बघू, ही कोनमापक ठेवून बघू शकता की हा अँगल जो आहे ना हा 90 डिग्रीचा आहे. ॲट विच अदर टाइम्स इज द अँगल बिटवीन द हँड्स कॉन्ग्रुअंट विथ दिस अँगल. तर या कोनाशी एकरूप कोन घड्याळाच्या काट्यामध्ये आणखी किती वाजता असतो. 3 वाजता हा अँगल 90 असतो. आणि मग 9 वाजता देखील बघा बरं. 9 वाजले तर लहान काटा 9 वरती असेल आणि मोठा काटा 12 वरती असेल. त्यावेळी देखील काय होईल. 90 डिग्रीचा अँगल त्यामध्ये होणार आहे. तर या 3ही रिकाम्या जागा भरून तुम्हाला वहीमध्ये ही डायग्रॅम काढायची आहे. आत्तापर्यंत आपण जी माहिती बघितली त्याचा उपयोग करून तुम्हाला प्रॅक्टिस सेट 7 सोडवता येईल. ठीक आहे. सराव संच 7 तुम्हाला सोडवता येतो. सम अँगल्स आर गिवन बिलो यूजिंग द सिम्बॉल ऑफ कॉन्ग्रुअन्स. राईट द नेम्स ऑफ द पेयर्स ऑफ कॉन्ग्रुअंट अँगल्स इन दिस फिगर. तर या चिन्हाचा उपयोग करून तुम्ही एकरूपतेच्या जोड्या लावायच्या आहेत. कोणांच्या जोड्या जे कोण एकरूप आहेत तर ते एकरूप कोण तुम्हाला लिहायचे आहेत. प्रथम सर्व डायग्रॅम ज्या आहेत त्या काळजीपूर्वक सगळे अँगल समजून घ्या. बघा, अँगल AOB किती आहे. 45 डिग्री आहे. अँगल DOC किती आहे. 30 डिग्री आहे. अँगल PQR किती आहे. 90 डिग्री आहे. अँगल SRST 45 डिग्री. अँगल LMN 30 डिग्री. आता इथं तुम्हाला अजून बघायचं आहे की हा जो अँगल आहे AOC हा किती आहे. हा 90 आहे बरं का. हा 90 आहे. हा जो 90 डिग्रीचा अँगल आहे तो आपण काय केला आहे बघा इथं दुभागलेला आहे.
ह्या 90 डिग्री अँगलचे दोन समान भाग केलेत आहेत का? आणि मग तेव्हा त्यातला एक अँगल 45 डिग्रीचा होईल आणि दुसरा हा अँगल इथून इथंपर्यंत अँगल BOC हा किती होईल? हा देखील 45 होणार. हा सगळा इथून इथंपर्यंत बरोबर आहे का? हा 45 आणि हा 45 हे सगळं विचारात घेऊन तुम्हाला लिहायचं आहे. अँगल कोणते कॉन्ग्रुवंट आहेत आणि लिहिण्याची पद्धत तुम्हाला माहिती आहे. बघा मी एक लिहून दाखवतो तुम्हाला. हा 30 आहे ना, अँगल DOC अँगल DOC कॉन्ग्रुवंट अँगल LMN हा अँगल आणि हा अँगल दोन्ही कॉन्ग्रुवंट आहेत. तर अशा प्रकारे ह्या डायग्रॅमचा उपयोग करून कोणकोणते अँगल कॉन्ग्रुवंट आहेत अजून एक तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल अँगल AOC हा सगळा अँगल किती मापाचा आहे बरं? 90 डिग्री आहे. म्हणजे अँगल AOC कॉन्ग्रुवंट अँगल PQR बिकॉज द मेजर ऑफ बोथ द अँगल्स आर इक्वल. ज्या दोन कोणांच्या मापे समान असतात, ज्या दोन कोणांची मापे समान असतात ते दोन्ही कोण एकरूप असतात. कॉन्ग्रुवन्स ऑफ सर्कल्स वर्तुळांची एकरूपता. दोन वर्तुळ एकरूप कधी असतील? आता या ठिकाणी या वर्तुळांच्या रेडियस दिलेले आहेत म्हणजे त्यांच्या त्रिज्या दिल्यात. आता त्रिज्या दिल्यामुळे तुम्हाला सांगता येईल की A ह्या वर्तुळाची त्रिज्या 1 सेंटीमीटर आहे आणि C या वर्तुळाची त्रिज्या 1 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ ही दोन्ही वर्तुळ एकसारखी आहेत. त्या दोघांचा आकार दोन्ही वर्तुळांचा आकार एकसारखा आहे. बरोबर आहे का? म्हणजे सर्कल A कॉन्ग्रुवंट सर्कल C, सर्कल A कॉन्ग्रुवंट सर्कल C. आता सर्कल A आणि सर्कल D कॉन्ग्रुवंट आहे का? नाही, कारण याची रेडियस 1 cm आहे, 1 सेंटीमीटर आहे आणि याची रेडियस 1.3 cm आहे. The radii of these two circles are not equal and therefore these two circles are not congruent. But these two circles are congruent because the radii of these two circles are equal. म्हणजे ज्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या समान असतात ती दोन वर्तुळ कशी असतात? एकरूप असतात. ज्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या समान असतात ती दोन वर्तुळं एकरूप असतात. म्हणजे तुम्हाला अजून एक समजा रेडियस दिलेली नाही, त्रिज्या दिलेली नाही, तेव्हा तुम्ही काय कराल? तर काय करायचं? समजा दोन वर्तुळं एकरूप आहेत का बघण्यासाठी जो तुमचा ट्रेस पेपर असतो ना, तो ट्रेस पेपर या वर्तुळावरती ठेवायचा आणि हे वर्तुळ असं आखून घ्यायचं आणि तो ट्रेस पेपर उचलायचा आणि या वर्तुळावरती ठेवून बघायचा. तंतु